लोकसभा निवडणूक 2024 राज्यात सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट ठेवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि कारण होतं सातारा लोकसभा मतदारसंघात झालेला पराभव। उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशा लढतीमध्ये शशिकांत शिंदे यांच्या विजयाची सुरुवातीला प्रत्येकाला खात्री होती आणि त्यामागचं महत्त्वाचं कारण सांगितलं जायचं स्थानिक उमेदवार आणि कराड उत्तर आणि कराड दक्षिणमधून दरवेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळणारं मताधिक्य। पण या लोकसभा निवडणुकीत मात्र या हक्काच्या मतदारसंघांनी शशिकांत शिंदेंना दगाफटका दिला आणि त्याचमुळे शशिकांत शिंदे यांचा सातारा लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला अशा चर्चा होत्या। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हक्काच्या कराड दक्षिण मतदारसंघामधून शशिकांत शिंदे यांना मताधिक्य सोडा उलट 616 मतांची पिछाडी पत्करावी लागली। उदयन महाराजांना इथून मिळालेल्या 616चं मताधिक्य पाहताना हे जरी नगण्य वाटत असलं तरी ही मतं शशिकांत शिंदे यांच्या पराभवाच्या मागचे एक प्रमुख कारण आहे असं सांगितलं जातं आणि कराड दक्षिणमधून कमी झालेल्या याच मतांमुळे विद्यमान आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक कठीण जाणार अशा चर्चा मतदारसंघात सुरू झाल्या। पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या अतुल बाबा भोसले हे इथून पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करत महाराष्ट्र काँग्रेसला धक्का देतील असं बोललं जाते। मग पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी यंदाची निवडणूक अवघड असण्यामागची नेमकी कारणं कोणती आहेत, कशी असेल कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातली विधानसभा निवडणूक आणि पृथ्वीराज बाबा की अतुल बाबा कोण असतील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे पुढचे आमदार, याच प्रश्नांची उत्तरं शोधूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहता .com अर्थात कॅरी ऑन मराठी। मंडळी, कराड म्हटलं की डोळ्यापुढं नाव येतं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांचं। सुरुवातीपासूनच या विधानसभा मतदारसंघात एक हाती काँग्रेसची सत्ता राहिली। 2 वेळेला यशवंतराव मोहिते, तब्बल 7 वेळा विलास पाटील उंडाळकर आणि 2014 आणि 2019 असे 2 वेळा पृथ्वीराज चव्हाण। प्रत्येक जण काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आला। 2009 मध्ये पृथ्वीराज चव्हाण केंद्रात होते। नंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे पृथ्वीराज चव्हाण राज्यात आले आणि मुख्यमंत्री झाले। 2014 मध्ये कराड दक्षिणमधून निवडणुकीसाठी ते उभे राहिले, त्यामुळे कराड दक्षिणमधून आमदार असणाऱ्या विलास पाटील उंडाळकरांनी अपक्ष फॉर्म भरला। मात्र काँग्रेसशी एकनिष्ठ असणाऱ्या कराडकरांनी पृथ्वीराज चव्हाणांनाच इथून निवडून दिलं। 2019च्या निवडणुकीत सुद्धा पृथ्वीराज चव्हाण विधानसभा निवडणुकीला उभे राहिले। विरोधात होते विलास काका उंडाळकरांचे सुपुत्र उदयसिंह उंडाळकर। मात्र या निवडणुकीत 2014 मध्ये 3ऱ्या क्रमांकाची मते घेणारे भारतीय जनता पार्टीचे अतुल भोसले यांनी मात्र चांगली कामगिरी दाखवली। 2019च्या निवडणुकीत विलास काका उंडाळकरांचे पुत्र ॲडव्होकेट उदयसिंह उंडाळकर यांनी 29,401 मतं घेत 3ऱ्या क्रमांकाची मतं मिळवली, तर भाजपच्या डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी 83,166 मतं मिळवली। काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण 92,296 मते मिळवत विजयी झाले। आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सातारा लोकसभेची जागा लढवण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव सुरुवातीला समोर आल्याच्या चर्चा होत्या, परंतु शरद पवारांनी त्यांना काँग्रेस पक्षाकडून निवडणूक न लढवता राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीवर निवडणूक लढवण्यासाठी सांगितलं होतं आणि त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाण यांनी इथून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय रद्द केला अशा सुद्धा चर्चा रंगल्या होत्या। मग साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कोरेगावचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांना सातारा लोकसभेची उमेदवारी मिळाली। शशिकांत शिंदे यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे उदयनराजे भोसले होते, परंतु सर्व राजकीय विश्लेषकांकडून राजकीय जाणकारांकडून या निवडणुकीत कराड उत्तर आणि कराड दक्षिणचा भाग शशिकांत शिंदेंना मदत करेल असं चित्र सांगितलं जात होतं। त्यातच मागे झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा कराडमधून राष्ट्रवादीचे उमेदवार असणाऱ्या श्रीनिवास पाटील यांना जवळपास 31,000चं मताधिक्य मिळालं होतं। पण यावेळी मात्र कराड दक्षिणमधून उदयन महाराजांनाच 616 मतांची आघाडी मिळाली। यात नरेंद्र मोदी यांची कराडमध्ये झालेली भव्य सभा आणि अतुल भोसले यांनी डोअर टू डोअर केलेला प्रचार प्रभावी ठरला। अतुल भोसले आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात फिरून केलेलं मायक्रो प्लॅनिंग इथं यशस्वी झालं। त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा अतुल बाबा भोसले पृथ्वीराज बाबांना चितपट करतील अशा चर्चा सुरू झाल्या। अतुल बाबा भोसले यांच्या समर्थकांकडून त्यांनी सत्तेत नसताना सुद्धा जवळपास 750 कोटींच्या वर निधी मतदारसंघात आणलाय असा दावा केला जातोय। अतुल भोसले यांनी गावोगावात फिरून तरुण मतदारांच्यात आपली एक वेगळी छाप निर्माण केली।
पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधी वातावरण तयार करण्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना यश मिळताना दिसून येते। त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक अतुल भोसले यांच्यासाठी सोपी असेल अशा चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाल्यात। परंतु दुसरीकडेच कराड दक्षिणमधून शशिकांत शिंदेंना मताधिक्य न मिळण्याचं कारण सांगताना पृथ्वीराज चव्हाण यांची रद्द केली गेलेली उमेदवारी हे सुद्धा कारण सांगितलं जातं। अगोदर पृथ्वीराज चव्हाण यांचं चर्चेत असणारं नाव आणि मग त्यातून झालेल्या राजकारण यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात म्हणावी तशी मेहनत घेतली नाही असा सुद्धा दाखला काही जणांकडून दिला जातो। जर इथून कराड भागातील उमेदवार दिला असता तर मात्र काँग्रेसी विचारांच्या कराडकरांनी त्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं असतं असा सुद्धा तर्क राजकीय विश्लेषकांकडून लावला जातो। शिवाय कराडमध्ये झालेल्या शैक्षणिक आणि औद्योगिक सुविधांमुळे सुद्धा पृथ्वीराज बाबा चव्हाण हे अतुल भोसले यांच्या विरुद्ध वरचढ ठरताना दिसतात। त्यातच 2019च्या निवडणुकीत विरोधात असलेला उंडाळकर गट गेली काही वर्ष पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबत आहे। दोन्ही गटांनी एकत्र काम केल्यामुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात त्यांनी विजयश्री खेचून आणल्याचं दिसून आले। तालुक्यात उंडाळकर गटाचं सुद्धा एक विशेष प्राबल्य आहे आणि हीच ताकद यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाजूने असेल। ही पृथ्वीराज बाबा चव्हाण यांची जमेची बाजू ठरेल असं सांगितलं जाते। त्यातच लोकसभा निवडणुकीत नाराज असलेले पृथ्वीराज बाबांचे कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीत मात्र पृथ्वीराज बाबांचं काम निष्ठेने करणार असं बोललं जाते। मग आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पृथ्वीराज बाबा हॅट्रिक करतात की अतुल बाबा इथून काँग्रेसचा बालेकिल्ला फोडत पहिल्यांदा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात कमळ फुलवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बाकी मंडळी, तुम्हाला काय वाटतं? पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचा बालेकिल्ला असाच अभेद्य ठेवतात का? लोकसभा निवडणुकीप्रमाणे अतुल बाबांनी केलेलं मायक्रो प्लॅनिंग विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा फायदेशीर ठरेल का? की मग अतुल बाबा भोसले पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्चस्वाला धक्के देतील? पृथ्वीराज बाबा की अतुल बाबा कोण असतील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे पुढचे आमदार? तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।